नांदेड एज्युकेशन सोसायटी जिची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली, त्यांचे सायन्स आर्ट्स कॉमर्सचे सगळे महाविद्यालय ज्याच्यातून शेकडो मुलं शिकून पुढे गेली, PhD झाली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने आम्हाला बोलवलं आणि हा संवाद करण्याची संधी दिली. डॉक्टर अभिजित वैद्य सुद्धा हजर राहिले आणि या निमित्ताने आम्ही पाहिलं की इथले सगळे प्राध्यापक, इथले सगळे पदाधिकारी हे सत्तावादी नाही आहेत, हे समाजवादी आहेत. आज याची खूपच गरज आहे, कारण शिक्षण क्षेत्र असो की इतर कुठलंही क्षेत्र असो, जे खाजगीकरण, उदारीकरण आणि कंपनीकरण आलेलं आहे. त्यामुळे शासनाने जी भूमिका बजावली पाहिजे संविधानाच्या समता न्यायाच्या चौकटीमध्ये, ती बजावण्यासाठी तरुणांची पिढी तयार करणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही पार्टीची सत्ता असो, आपण सगळीकडे असं पाहतोय की कुठेतरी एक गठबंधन होत आहे. जे निवेश करतायत पुंजीचा, भांडवलाचा, त्याच्या व्यतिरिक्त खरा निवेश म्हणजे खरी गुंतवणूक हवी आहे ती ज्ञानाची, विचाराची आणि एकूण जीवन आपण कसं जगावं आणि आपलं उद्दिष्ट काय असावं जीवनाचं, हे कुठेतरी रुजवण्यासाठी म्हणून शिक्षण पुढे गेलं पाहिजे. आता काय झालंय की हे जे एक थोडासा दान धर्म राजकीय तत्वावरती होतो, ती गोष्ट वेगळी आहे. ते तसं काहीच होऊ नये असं आम्ही म्हणणार नाही, परंतु मग लाडली बहिणींना जायचं असेल, जगवायचं असेल तर खरं म्हणजे नशामुक्ती होणं जास्त आवश्यक, त्यातून महिला वाचतील. महागाई मिटणं जास्त आवश्यक आहे, त्यातून महिला वाचतील. आणि महिलांना रोजगार जर द्यायचा असेल तर स्थानिक ठिकाणी जी संसाधनं आहेत त्या संसाधनातून रोजगार निर्माण करणारे छोटे छोटे उद्योग हे सुरू होणं आवश्यक आहे. हिंसा थांबली पाहिजे. हे सगळं जर झालं आणि तर ग्रामसभा आणि वस्ती सभा, शहरातल्या वॉर्ड सभा यांना जो अधिकार संविधानामधून उशिरा का होईना पण 1992 पासून मिळालाय, तो जर खरोखर आपण टिकवून वापरला तर फार मोठा फरक पडेल. आणि महिला शक्तींवरती आघात जो होतोय आज, तो दारूमुळे होतोय, अत्याचारामुळे होतोय, हिंसेमुळे होतोय, ते संपूर्ण थांबणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही तर आमच्या शाळा, जीवनशाळा चालवतो, खूप मुश्किलीने चालवतो, कारण आम्हाला कुठेही मोठा फंड नाही, कुठेही शासनाची मदत नाही. पण पहाडामधल्या आदिवासींची आम्ही जेव्हा शाळा चालवतो तेव्हा आमच्या 101 मुलांची निवासी शाळा चालवणं हे अत्यावश्यक असतं. तेव्हा अशा सुदूर अंचलामध्ये, अशा क्षेत्रामध्ये एकाच शाळेमध्ये अगदी हजारो मुलं येतील असं होणार नाही. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण पहिली पिढी असते शिकण्याची, पुढे नेणं आवश्यक असतं. तेव्हा संख्येच्या आधारावरती शाळा बंद करणं हे आम्हाला तरी पटत नाही. शासनाने उलट 14व्या वर्षापर्यंत मुफ्त शिक्षण द्यायला पाहिजे. भाई वैद्यांसारख्या शिक्षण मध्ये समाजवाद आणू इच्छिणाऱ्यांनी KG ते PG मुफ्त शिक्षण व्हावं अशी मागणी केली होती आणि अनेक देशांमध्ये असं आहे. हे फार महत्वाचं आहे. शिक्षणासाठी देशाच्या वार्षिक बजेटमध्ये सुद्धा 6% सुद्धा आवंटन होत नाही. तर हे सगळं चुकीचं आहे. शिक्षण, स्वास्थ्य, आवास, रोजगार या गोष्टी जगण्याच्या अधिकाराचा मुद्दा आहे, त्याचाच भाग आहे आणि त्या निश्चित करणं आवश्यक आहे. मानसिक त्रास मला एवढ्यासाठी होतो की आम्ही कमी पडतोय कार्यामध्ये, जास्तीत जास्त आणखीन कार्य केलं पाहिजे. आणि जे कार्यकर्ते आमच्या बरोबर असतात ते आम्ही सामूहिकतेनेच करतो, कोणी कुठलंही कार्य हे व्यक्तिगत कार्य नसतं. समाजाला काय की भाई तुम्ही केवळ पक्षीय राजकारणामधून सगळं परिवर्तन होईल असं होणार नाही. तुम्ही जर परिवर्तन आणायचं असेल तर खरोखर शासन आणि समाज यांना जोडून तर ठेवाच, पण समाजाला हिंमत द्या. संविधानाच्या आधारावर त्यांना अधिकार आहे, त्यांचं कर्तव्यही आहे की ते काय चुकीचं होत आहे त्याला विरोध करतील आणि जे योग्य होत आहे त्याला समर्थन देतील, हीच आमची अपेक्षा. आज नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 75 वर्षाच्या पूर्तता समारंभात पाहुणा म्हणून येण्यात मला खूप आनंद वाटतोय, खूप अभिमान वाटतोय. कारण ही संस्था समाजवादी विचारांवर, लोकशाही, समता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्य घेऊन पुढे चाललेली संस्था आहे. आज देशामध्ये शिक्षणाचं व्यापारीकरण होत आहे, शिक्षणातनं मूल्य हरवत आहेत, शिक्षणातनं संवेदना, मानवता, करुणा या गोष्टी नष्ट होत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज हा चिरडला जातोय.
इतकंच नाही तर एकूणच सार्वजनिक शिक्षण देशात ती व्यवस्थाच पूर्ण उद्ध्वस्त केली जाते, ज्याच्यामुळं गोरगरीब हा फेकला जाणार. मला असं वाटतं की नांदेड एज्युकेशन सोसायटी हे प्रारूप जे देशाच्या दृष्टीने एक अत्यंत आणि देशभर या अनुक करावं असं हे प्रारूप आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण भविष्यातल्या वाटचालीला खूप मी शेवटी एवढंच सांगेन की व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले की प्रश्न विचार विद्यार्थी निर्माण करणं हे काम खऱ्या शिक्षणाचं आहे. लोकशाही धोक्यात आहेच, इतकंच नाही तर खरं तर लोकशाही पूर्णपणे राहिलेलीच नाहीये. आज आपल्या देशामध्ये पडद्याच्या आडून निन्या मार्गांनी हुकुमशाही आलेली आहे. बराच वेळा हुकुमशाही चोर पावलांनी येत असते, हे आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. आणि देशामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत आणि जे अनेक पत्रकारांचे आवाज चिरडले जात आहेत, अनेक लोक तुरुंगामध्ये टाकले जात आहेत, अनेक विद्यार्थी नेते आज तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहेत. आणि ज्या वेळेला सत्तेला आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला जनता घाबरायला लागते, तेव्हा ओळखावं देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे म्हणून.